नमस्कार, यस न्यूज महाराष्ट्रमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। फुले शाहू आंबेडकरी चळवळीचे मापदंड, रणझुंजार लढवय्ये नेते DL थोरात यांच्या स्मरणिकेचे प्रकाशन। सांगली येथील रोटरी कम्युनिटी हॉल येथे फुले शाहू आंबेडकरी चळवळीचे मापदंड, रणझुंजार लढवय्ये नेते DL थोरात यांच्या स्मरणिकेचे प्रकाशन प्राचार्य गौतमीपुत्र कांबळे अध्यक्ष सेक्युलर मूवमेंट महाराष्ट्र राज्य तसेच प्रमुख पाहुणे प्राध्यापक सुकुमार कांबळे, यशवंत आवळे यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी मोहिनी थोरात, संघमित्रा काकडे, समितीचे अध्यक्ष उदय कांबळे, किरण कांबळे, महेंद्र साबळे, दिलीप सासने, श्रीसल चौंडीकर, विलास काळे, दिनेश कुदळे, DL थोरात सन्मान समितीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। इलेक्शन लढवायला आग्रह काही लोकांनी केला तर ते म्हटले मी लढवू शकत नाही, मी महान आहे, मी बौद्ध आहे म्हटले। म्हणजे त्यावेळेस त्यांनी जर स्वीकारला तर ते त्यावेळेस आमदार झाले। हा एक बोध घेतला पाहिजे आपण त्यांचा, की आपल्या कागदावर आपण बौद्ध झालं पाहिजे। हा त्याच्यातून एक संदेश आहे त्यांचा, आपण कागदावर बौद्ध नाही। बौद्ध ह्या विषयावर ते तास बोलत असायचे आणि चर्चा करायची, आणि ते त्यांचं बोलणं कागदावर बौद्ध झालं पाहिजे हा विषय मला खूप पटला। आणि मग मी ठरवलं आपण पण कागदावर बौद्ध जायचं, या पहिल्यांदा सांगतो। आणि मग मी ते गॅजेट करून टाकलं। मांगाच्या ठिकाणी मी बौद्ध केलं, कांबळीच्या ठिकाणी मी संगमित्र केलं। ते त्यांचं ते ऐकल्यानंतर म्हटलं बाबा आपण तर हिंदू कशाला राहायचं, आणि त्यांचा एक आदर्श म्हणून मित्रांनो मी मांगाचा जरी बौद्ध असलो तर आता सध्या मी कागदावर बौद्ध आहे, नवबौद्ध सुद्धा नाही। त्यांचं असं म्हणणं होतं की हिंदूंच्या संख्येमध्ये आपली भरती आहे। त्यांचं काय मत होतं, हिंदू आता अलीकडे हिंदू राष्ट्र बनवायचं म्हणतात, कारण का हिंदूंची संख्या जास्त आहे आणि त्याच्यात आपली भरती जास्त आहे। हिंदूंची मोजदाद जिथं होते तिथं आपली भरती आहे ना। नुसतं 13% SC जरी कागदावर बौद्ध झालं तर त्याची भरती कमी होईल ना, संख्या कमी होईल।